हरे कृष्णा. तर आपण आज कथा ऐकणार आहोत एका गुरुची, त्यांच्या शिष्याची आणि शिष्याला दिलेल्या सेवेची, ज्यामध्ये आपण समजून घेऊ की कशी गुरूंची आज्ञा एक शिष्य पालन करतो आणि त्या गुरुच्या आज्ञेसाठी कसे भगवंत स्वतः त्याला मदत करतात. हरे कृष्णा. तर एकदा काय झालं, ही कथा वृंदावनातली आहे. वृंदावनामध्ये एक आश्रम होता, ज्या आश्रमामध्ये भगवान श्री रामचंद्र, सीता माता, लक्ष्मणजी आणि हनुमानजी यांची खूप छान सेवा व्हायची. सुंदर असे विग्रह होते. आश्रम छोटासा होता, पण तिथले जे गुरुजी होते, महाराज होते, तर ते अत्यंत मनोभावे त्या विग्रहांची पूजा करायचे, अर्चना करायचे आणि जेवढं शक्य आहे तेवढी कथा करून सर्वांना प्रसाद वाटायचे. आणि अशा छोट्या मोठ्या अनेक सेवा त्या आश्रमाद्वारे चालायच्या. परंतु त्या आश्रमात अगदी काही मोजकेच शिष्य होते जे त्यांना सहाय्य करायचे. गुरुजींनी अनेक वर्ष ती सेवा केली आणि खूप छान असा आश्रम त्यांनी सांभाळला. परंतु त्यांच्या मनात एक सदैव इच्छा असायची की आपण प्रभू श्रीरामचंद्रांची एवढी मनोभावे सेवा करतोय, तर त्यांचं जे नित्य स्थान आहे, जे अयोध्या आहे, साकेत धाम आहे, तर त्याची जी प्रतिकृती, जी अयोध्या नगरी आहे, तिथे आपण जाऊन काही दिवस राहावे आणि तिथे बघावे की कसं अयोध्यावासी कसे करतात, अयोध्येत कसे प्रभू श्री रामचंद्रांनी कशी तिथे अयोध्या नगरी स्थापन केली आहे आणि कसे त्यांनी तिथे लीला केलेली आहे, हे पाहण्याची त्यांची खूप इच्छा झाली. आणि त्यांनी ठरवले की काही दिवसांसाठी का होईना आपण आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळात का होईना, परंतु आपण तिथे जावे आणि पाहावे प्रत्यक्ष कशी प्रभू रामचंद्रांनी लीला केलेली आहे. परंतु त्यांना माहिती होतं की आपली जी आश्रम आहे, आपला जो आश्रम आहे, त्याची सेवा कोण करेल. तर त्यांनी त्या 2-3 शिष्य, मोजकेच शिष्य होते, त्यापैकी एक जे शिष्य होता तो थोडा वरिष्ठ होता आणि त्यांना माहिती होतं की हा शिष्य, आपण जर तिकडे गेलो तर हा शिष्य निश्चितपणे या आश्रमाची छान सेवा करेल आणि हा आश्रम सांभाळेल. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या शिष्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की मला काही दिवस का होईना आपण अयोध्येला जाऊन यायचं आहे, तर तू हा आश्रम सांभाळावास अशी माझी इच्छा आहे. आणि त्याच्या इच्छेनुसार त्या शिष्याने त्यांचं आज्ञेचं पालन करण्याचं ठरवलं. परंतु त्यांनी सांगितलं की महाराज, तुम्ही म्हणताय मी सेवा करायला तयार आहे, परंतु मला काहीही अनुभव नाही आहे. तर त्या गुरुजींनी सांगितलं की तू काही काळजी करू नको, मी तुला सहाय्य करेलच, मनातून सहाय्य करेल आणि शेवटी भगवंत पण तुझ्याबरोबर सदैव असतील आणि ते पण तुला निश्चितपणे सहाय्य करतील, असे म्हणून त्यांनी निरोप घेतला आणि ते अयोध्येला निघून गेले. दुसऱ्या दिवशीपासनं त्या शिष्याने सकाळी उठल्यापासनं कसं नियोजन करायचं पूर्ण दिवसाचं, कसं स्वच्छता करायची, कसा शृंगार करायचा, प्रसाद कसा बनवायचा, त्यापर्यंत सगळं नियोजन करायला सुरुवात केली. आणि त्यांनी पाहिलं की सकाळी उठल्यापासनं ते पूर्ण दिनचर्या त्याची खूप तारांबळ उडत होती. काही सेवा अर्ध्या राहत होत्या, कारण पूर्ण सगळी सेवा त्याच्यावर एकट्यावर आली होती, जबाबदारी त्याच्यावर एकट्यावर आली होती. त्याची खूप दिवसभर तारांबळ होण्याने काही सेवा राहिल्या त्याच्याकडनं. तर तो संध्याकाळी गेला गर्भगृहात आणि तिथे श्रीराम, सीता, लक्ष्मणजी आणि हनुमानजीचे विग्रह होते. त्यांना मनोभावे प्रार्थना केली की तुम्ही मला सहाय्य करा, कारण मी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, पण माझ्याकडनं काही चूक होणे अशी माझी इच्छा आहे. तुमच्या सेवेत काही कमी पडायला नको अशी माझी इच्छा आहे. तर आणि त्यांनी शेवटी एक विनंती केली. तो हनुमानजीजवळ गेला आणि म्हणाला, हनुमानजी, तुम्ही इथे एकटेच असता, जरी तुम्ही इथे बसलेले आहात भगवंतांसोबत, परंतु तुमच्याकडे काही सेवा नाही आहे, तुम्ही नुसतेच बसलेले असता, तर का तुम्ही माझ्या सेवेत मला सहकार्य करत नाही, का तुम्ही माझ्याबरोबर येत नाही आणि मला मदत करत नाही.
तर हनुमानजीला त्याची प्रामाणिक इच्छा प्रार्थना खूप आवडली आणि त्यांनी मान्य केलं की मी उद्या तुझ्या मदतीला येईल, मला सांग तुला काय सहकार्य पाहिजे. तर त्यांनी सांगितलं, त्याला खूप आनंद झाला. त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही आल्यावर प्रथम बाजारात जाऊन भाजी आणायची आणि इथली स्वच्छता वगैरे करायची. या 2-3 सेवेत मला सहकार्य केलं तर मला खूप मदत होईल आणि मला खूप तुमचा आधार वाटेल. आणि तुम्ही तर एवढी महान भक्त आहात, एवढे तुमच्यासारखी तर प्रचार कोणीच करत नाही. मार्केटिंग तुम्ही इतकी छान करता, त्यानंतर तुम्ही बाकीच्या सेवा इतक्या सुंदर करता, तर निश्चितपणे तुमचा मला खूप आधार आणि खूप छान आधार मिळेल, असं म्हणून त्यांना विनंती केली. आणि दुसऱ्या दिवशी हनुमानजी बाजारात भाजी आणण्यासाठी, बाकीच्या सेवा करण्यासाठी त्यांना मदत करू लागले आणि खूप छानपणे सेवा चालू होती. 2-3 दिवस गेले, परंतु त्यांची तारांबळ, कारण सगळं बनवायचं, सगळं शृंगार करायचा आणि प्रवचन पण द्यायचं, परत प्रवचन झालं की प्रसाद बनवायचा, ह्या सगळ्या सेवा तो बिचारा एकटाच करायचा. आता मदतीला जरी हनुमानजी आले होते तरी पण त्याला वाटत होतं की अजून कोणाला तरी मदतीला बोलावं. परत तो गर्भगृहात गेला आणि इकडे तिकडे पाहिल्यावरती लक्ष्मणजीला विनंती केली की लक्ष्मणजी, तुम्ही तर महान भक्त आहात, तुम्ही तर भगवंतांचे नित्य पार्षद आहात आणि मी तुम्हाला खरं तर सेवा सांगू शकत नाही, तरी पण माझी विनंती आहे तुम्हाला की कृपया उद्यापासून तुम्ही जर आलात माझ्या सहाय्यासाठी, फक्त तुम्हाला काही करायचं नाही, तुम्ही फक्त प्रवचन द्या. एवढं जरी सहाय्य केलं तरी माझी प्रवचनाच्या वेळेत मी बाकीची सेवा करू शकतो. आणि मग लक्ष्मणजीला पण त्याची विनंती आवडली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या आग्रहाखातर तिथे सेवा द्यायला चालू केली आणि छान छान प्रवचन होत होती. थोडे दिवस असेच गेल्यानंतर आता काय झालं की एवढं छान प्रवचन चालू आहे, इतकं छान तिथे सेवा चालू आहे, स्वच्छता होती आहे, असं म्हणल्यावरती तिथे भक्तांची संख्या वाढत होती. अनेक भक्त येत होते आणि लक्ष्मणजींचं प्रवचन इतकं सुंदर चाललेलं असल्यामुळे अतिशय रममाण असं सर्व भक्तांना तिथे वाटत होतं आणि खूप छान तिथे भक्तांची संख्या वाढत होती. ही भक्तांची संख्या वाढल्यामुळे काय झालं की प्रसादांची संख्या वाढली आणि परत लोड त्या भक्तावर वाढला. आता त्याला कळेना की आता भक्त आपण प्रसादाची सोय कशी करू. तर शेवटी परत तो दुसऱ्या दिवशी गर्भगृहात गेला आणि त्यांनी फक्त सीतामातेकडे पाहिलं. सीतामातेला त्याच्या मनातली इच्छा कळली आणि तिने सांगितलं, येते, बरोबर येते, तुझ्या काय पाहिजे, तुला माझ्याकडनं काय सेवा करून पाहिजे. तर ते म्हणला, मी तुम्हाला कशी सेवा सांगू, तरी पण माझं किचन आणि प्रसाद तुम्ही सांभाळावा अशी मी इच्छा आहे, कारण तुम्ही सर्व सृष्टीला अन्न प्रदान करता, सगळी सृष्टीचं प्रसादाची व्यवस्था तुम्ही करता, तर एवढी छोटीशी आश्रमाची पण तुम्ही मदत करूच शकाल. तर असं म्हणल्यावरती सीतामातेला आनंद झाला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण किचन सांभाळलं आणि सुंदर प्रसाद बनायला चालू झालं. असे 56 भोग बनत होते. एक पदार्थ कधीच रिपीट होत नव्हता, इतके सुंदर सुंदर पदार्थ बनायला लागले होते. आता काय झालं की प्रसाद बनल्यामुळे आता अजून भक्तांची संख्या जास्त वाढायला लागली, कारण सुंदर लेक्चर प्रवचन होत होतं, सुंदर प्रसाद मिळत होता. आता लोक यायला लागले, अनेक डोनेशन, देणग्या, खूप आश्रमाचा कारभार वाढत गेला. छोट्या आश्रमाचा अत्यंत मोठा आश्रम झाला आणि हे सर्व होत असताना काही महिने निघून गेले आणि आता काय झालं की आश्रमाच्या देणग्या वाढल्या आणि मग ह्या देणगीचं अकाउंट सांभाळण्यासाठी कोणीतरी आपल्या जवळचा आणि खास माणूस पाहिजे, असं म्हणून त्यांनी विचार केला आणि त्यांच्या डोळ्यांसमोर डायरेक्ट श्री रामचंद्र प्रभू आले. आता म्हणणार कसं, तर शेवटी त्यांनी डेअरिंग करून ते परत गर्भगृहात गेले. आता एकटेच श्रीराम तिथं उभे, कारण लक्ष्मणजी सेवेला लागलेले, हनुमानजी सेवेला लागलेले, माता सीता पण सेवेला लागलेल्या. मग त्यांनी ओळखला मनाचा भाव त्या भक्ताच्या, हसले त्याच्याकडे बघून, म्हणले, आता काय पाहिजे तुला, तू मला एकट्याला इथं बसवलं आणि तू निघून गेलास म्हणले सगळ्यांना घेऊन. तर ते म्हणले की आता तुम्ही एकटेच आहात, तुम्हाला बोर होत नाही, तर तुम्हाला निश्चितपणे बोर होत असेल तर का नाही तुम्ही आम्हाला मदत करत. तर श्रीरामांनी कपाळावर हात मारला, आता माझ्याकडनं काय पाहिजे तुला. तर त्यांनी सांगितलं की
काही करू नका, फक्त अकाउंट सांभाळण्यात मला मदत करा, कारण इतक्या देणग्या येत आहेत, इतकं खर्च होतो आहे, इतकं काही होतं आहे उलाढाली, तर त्यामध्ये फक्त आम्हाला अकाउंट सांभाळणारा कोणतरी पाहिजे जो विश्वासातला असेल. आणि ही सेवा जर तुम्ही तुमच्या सेवेसाठीच म्हणा किंवा या ह्याच्यासाठी जर केली आम्हाला मदत, तर आम्हाला खूप तुमचा आधार वाटेल आणि खूप मोठे उपकार होतील. असे म्हणल्यावरती प्रभू श्रीरामचंद्रांनी हसत हसत ती इच्छा त्याची पूर्ण करण्याची मागणी पूर्ण केली. आणि प्रभू श्रीरामचंद्र हिशोब करायला म्हणजे अकाउंट सांभाळायला सुरू केलं. असेच काही दिवस गेले. इकडे जे महाराज होते, ते गुरुजी होते, त्यांची ती अयोध्या यात्रा संपली आणि ते जेव्हा परत वृंदावनात आले तेव्हा त्यांनी पाहिलं की एवढा मोठा आश्रम झालेला. त्यांना आश्चर्य वाटलं की आपलाच आश्रम आहे, एवढा मोठा, मी जाताना तर काहीच नव्हतं इथे आणि एकदम छोटा होता, एवढा मोठा आश्रम कसा काय झाला, एवढे लोक दिसत आहेत इथे, प्रसाद चालू आहे, छान सोय चालू आहे. ते जेव्हा आले आणि तेव्हा त्यांनी पाहिलं इकडे तिकडे, तेव्हा त्यांना आपला शिष्य दिसला आणि जेव्हा शिष्य दिसला तेव्हा त्यांनी आवाज दिला आणि तो शिष्य मग धावत पळत आला, दंडवत प्रणाम घेतला गुरुजींना. आणि गुरुजींना खूप आनंद झाला की एवढा मोठा तो आश्रम सांभाळला तर आहेच, पण याचं खूप छान याची सेवा पण मोठी झाली आहे, अनेक भक्त इथे, तर त्यांना आनंद झाला त्याच्या सेवेचा. परंतु हे शक्य कसं झालं, कारण जाताना तर तुझ्याकडे 2च शिष्य होते आणि तुम्ही सर्व मिळून एवढं कसं केलं. तर त्यांनी सांगितलं की बघा, आणि तेवढ्यात तिथून हनुमानजी उडत उडत सगळ्या भाज्या वगैरे सामान वगैरे घेऊन येताना दिसले. आणि तेवढ्यात त्यांनी पाहिलं की तिथे लेक्चर स्वतः लक्ष्मणजी देत आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की हे हनुमानजी मला मदत करत आहेत, इथे लक्ष्मणजी प्रवचन देत आहेत, ते त्यांची सेवा करतायत आणि त्यामुळे मला खूप वेळ मिळतो आणि बाकीचे कार्य मी करतो. ते म्हणले ठीक आहे, पण मग किचन कोण सांभाळत आहे. तर त्यांनी किचनकडे नेलं आणि दाखवलं तर स्वतः सीतामैया किचन सांभाळत आहेत. त्यांना आश्चर्य वाटलं आणि मग मध्ये जाऊन पाहिलं, म्हणले आता श्रीरामांना तर तू सेवेला लावलं नाहीस ना. ते म्हणे माफ करा गुरुजी, पण हो श्रीराम पण सेवा करत आहेत. तर काय सेवा करत आहेत, तर ते म्हणे पूर्ण आपल्या आश्रमाचा अकाउंट श्रीराम सांभाळत आहेत. गुरुजींना एकीकडे आनंदही झाला आणि एकीकडे वाईट पण वाटलं की तू सगळ्या यांनाच तू सेवेला लावलं, श्रीरामांनाच सेवेला लावलंस. परंतु हरकत नाही. तर त्यांनी सांगितलं तुमच्या गुरुची आज्ञा होती त्याचं मी पालन करण्यासाठी की कुठेही इतर भक्तांच्या किंवा दर्शनाला येणाऱ्या लोकांच्या त्याच्यासाठी काही खंड पडू नये किंवा त्यांना काही अव्यवस्था त्यांची होऊ नये, म्हणून मी यांना विनंती केली आणि त्यांनी मला माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण सेवा करण्यासाठी तयार झाले आणि सर्वजण ही कार्य करत आहेत. तर त्यामध्ये आपण पाहू शकतो, याच्यातनं हे पाहू शकतो की गुरुची आज्ञा, जेव्हा गुरुची आज्ञा मिळाली एका शिष्याला, तेव्हा तत्परतेनं त्याचा विचार न करता त्या सेवेत तो पूर्णपणे सहभागी झाला. आणि नुसताच सहभागी नाही झाला तर कोणाची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्यक्ष भगवंतांनाच विनंती केली, भगवंतांच्या सहकाऱ्यांना विनंती केली आणि सर्वांनी त्याची विनंती मान देऊन जेव्हा त्याला मदत करण्याचे ठरवले तेव्हा या आश्रमाचा. तर आपण पाहू शकतो की असं जर आपण जेव्हा आपला भाव असेल, जो भाव आपण एखाद्या गुरुप्रती भगवंताप्रती व्यक्त करू, कारण आपली चेतनेची शुद्धी, आपला जो भाव आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याच्यावरून आपण शिकू शकतो की जेव्हा आपण प्रभू श्रीरामचंद्रांना, भगवान श्रीकृष्णांना जेव्हा आपण आपला भाव प्रगट करू, कारण त्यांना कळतं की आपला भाव किती शुद्ध आहे, आणि जेव्हा आपला असा शुद्ध भावनेने आपण त्यांना विनंती करू तेव्हा निश्चितपणे ते स्वतः आपल्या मदतीला येतील. असं म्हणतात की आपण जर 1 पाऊल पुढे टाकलं तर भगवंत 1000 पाऊल पुढे टाकतात. केवळ आपल्याला इच्छा प्रगट करायची आहे आणि आपण फक्त एक प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा असा प्रयत्न करू तेव्हा निश्चितपणे भगवंत आपल्याला सहकार्य करतील आणि या भवबंधनातून सोडवतील. हरे कृष्ण.